नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। आज आपण भगवान बुद्धांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करणार आहोत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ आहे। याचा आपण चौथा भाग वाचणार आहोत। आपण मागील भागामध्ये बघितलं, सिद्धार्थाचा विवाह बघितला होता। या भागात आपण बघणार आहोत सिद्धार्थाचा शाक्य संघात प्रवेश। शाक्यांचा एक संघ होता। वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागत असे। शाक्य संघ आपण जे म्हणतो, असा एक शाक्य संघ असा होता आणि वयाची 20 वर्षे झाली की त्या शाक्य संघामध्ये प्रवेश करायचा असं नियम होता। सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती। संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते। शाक्याचे एक सभागृह होते, त्याला ते संतागार म्हणत। ते कपिलवस्तू नगरीत होते। संघाच्या सभाही याच संतागारात होत असत। सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितलं। त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संतागारात संघाची सभा झाली। सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला। आणि तिथे जे पुरोहित असायचा तर त्या पुरोहिताच्या तिथे ठराव मांडला की बाबा सिद्धार्थाला शाक्य संघात प्रवेश देण्यात यावा। तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला। संघाला उद्देशून त्याने पुढीलप्रमाणे भाषण केले। शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो। त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो। माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे। म्हणजे तिथं त्या संघाचा सेनापती असायचा, तो एक प्रकारे ठराव मांडायचा आणि त्या ठरावामध्ये तो सांगायचा की सिद्धार्थ गौतम म्हणजे सिद्धार्थ गौतम 20 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ज्या संघामध्ये पात्रता आहे त्या त्यांनी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत। तरी पण तुम्हाला काय मत मांडायचं असेल तर तुम्ही मत मांडू शकता। म्हणजे बघा किती लोकशाही होती। 2500 वर्षापूर्वी कपिलवस्तू नगरीमध्ये शाक्य संघामध्ये लोकशाही होती की राजाचा मुलगा असून सुद्धा जर तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटत असेल तर तुम्ही मत मांडू शकता। अशा प्रकारची लोकशाही त्या काळात सुद्धा होती। या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही। सेनापती पुन्हा म्हणला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्याला बोलावे। ठरावाविरुद्ध बोलण्यास कुणी उभे राहिले नाही। सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो, जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे। तिसऱ्या वेळी सुद्धा कुणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही। शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते। आता मग सिद्धार्थाच्या त्या काळामध्ये असं ठरवण्यात आलं की बाबा ठराव हे करायला पाहिजे, सर्वांना विचारून झाला पाहिजे, 3 वेळा ठराव मांडला पाहिजे आणि त्या 3 वेळा ठरावामध्ये जर कोणी विरोधात नाही गेले तर त्या संघात प्रवेश केला जात असायचा।
सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थला शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहण्यास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला. संघाच्या सभासदाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण मी जाणून घेतल्याने मी सुखी होईल. सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदांची कर्तव्य काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचं एक एक कर्तव्य सांगू लागला. आणि संघाची काय नियमावली आहे, काय कर्तव्य आहे, काय अधिकार आहे हे सिद्धार्थाला माहीत नव्हतं. आणि म्हणून त्याने पुरोहिताने म्हटलं की काय त्याचे नियम आहेत, काय त्याचे कर्तव्य आहेत हे मी तुला सांगतो. तू संघाच्या हित संबंधाचं संरक्षण तन मन धन पूर्वक केलं पाहिजे. संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. कोणत्याही शाखेच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारे भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजे. तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वात तुला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. आता म्हणजे सभासद केल्यानंतर तू काय झाला पाहिजे ते सांगितलं. आता या संघात तू अपात्र कसा ठरशील ते सांगतात. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीत. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाल्यास तू संघाचा साक्षीदार ठरवू शकणार नाही. हे संघाचे नियम होते. सिद्धार्थने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमाचे, त्यांचे शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन असे मी आपणास खात्रीतो. आणि सिद्धार्थने सांगितलं जे आपले काय कर्तव्य आहेत, जे आपले नियम आहेत, आणि या कर्तव्याच्या नियमांचं मी पालन करण्याचा अवश्य प्रयत्न करीन. संघाशी म्हणजे संघर्ष, शाक्य संघाशी संघर्ष काय झाले ते आपण बघूया. सिद्धार्थला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढे लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामध्ये संघाचा शिस्तप्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी सिद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतीचा आरंभ असा आहे. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचं राज्य होतं. रोहिणी नदीमुळे ती दोन्ही राज्ये विभागली गेली होती. म्हणजे शाक्य राज्याच्या सीमेला लागून कोलियांचं राज्य होतं, मध्ये रोहिणी नदीमुळे ही 2 राज्ये विभागली होती. रोहिणी नदीचं पाणी शाक्य व कोलीय हे दोघे आपापल्या शेतीकरता वापरत असे. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्याचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीत होत असे. म्हणजे रोहिणी नदीचं जे पाणी आहे हे शेतीला लागणारं पाणी कुणी आधी घ्यायचं यावरून तिथे वाद निर्माण होता. म्हणजे तुम्ही बघा, आता आपण जो पाण्याचा संघर्ष बघतोय ना, 2500 वर्षापूर्वी सुद्धा पाण्याचा संघर्ष होता. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्ष झाली होती. त्यावरील शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावर फार मोठा संघर्ष झाला.
दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या आणि सिद्धार्थाचं वय 28 वर्ष होतं आणि 28व्या वर्षी त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय यांचा मोठा वाद निर्माण झाला, दुखापती झाल्या, इथपर्यंत हा वाद झाला. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता शुद्ध युद्धानेच करायचा, निकालात काढावा लागेल असे त्यांना वाटले. आणि जेव्हा त्यांना कळलं की आता हा वाद वाढलेला आहे तर या वादाची जी परिणिती आहे, या वादाचा शेवट आपण युद्धानेच करू अशा प्रकारचं दोन्ही बाजूच्या लोकांना वाटलं. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलवलं. आणि म्हणून तो शाक्य संघाचा सेनापती होता. त्या सेनापतींनी काय केलं की आता हे जे आहे युद्ध करायचं आहे आणि मग ह्या युद्ध करण्यासाठी त्यांनी शाक्य संघाची एक बैठक त्यांनी बोलवलेली आहे, अधिवेशन त्याला म्हणायचं. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांची हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. म्हणजे कोलीय लोकांनी आपल्यावर हल्ला केला आणि आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत, पण यापुढे हे चालू देणार नाही. हे थांबलेच पाहिजे आणि थांबवण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलिया विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. आणि मग कोलियन विरोधात मी युद्ध पुकारतो असा मी ठराव मांडत आहे. जर माझ्या ठरावाच्या विरोधात कुणाला बोलायचं असेल तर त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जे दुसऱ्या हत्या करतो त्याला त्याची हत्या करण्याचा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो आपल्याला लोबाडतो त्याला लोबाडणारा दुसरा भेटतो. म्हणजे जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा कोणतरी भेटतो. म्हणजे इथं बुद्धांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे कराल त्याची प्रतिक्रिया उमटल्या जाईल. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, तथापि आपण हे विचारता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच आहे. आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, सेनापती म्हणतो बरोबर आहेत, पण प्रथम पाणी घेण्याची जी पाळी आहे ही आपल्या लोकांची आहे. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडण्यास सांगावे आणि या चौघांनी मग 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. आणि मग सिद्धार्थ सांगतो की ठीक आहे, त्यांची 2 माणसं घ्या, आपली 2 माणसं घ्या आणि ह्या 4 लोक होतील. या 4 लोकांना कुठला 5वा माणूस पाहिजे तो 5वा माणूस त्यांनी घ्या आणि अशा 5 माणसांनी हे जे भांडण आहे हे मिटवून टाका. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. पण सेनापतीने विरोध केला, म्हणला नाही, हे जे कोली आहे हे उपद्रव करणार आणि यांना युद्धाने आपल्याला जिंकावे लागेल
आणि म्हणून आपण लढाई केलीच पाहिजे, युद्ध केलंच पाहिजे, अशा प्रकारे सेनापतींनी आपली भूमिका मांडली. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतात टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतात टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिकाऱ्यांनी अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. आणि सिद्धार्थ गौतम युद्ध नको, सिद्धार्थाचं जे मत होतं की 5 लोकांनी यांचं भांडण मिटवावं, आणि अशी जी त्यांचं मत त्यांनी ते मताला टाकलं, ते सगळ्यांनी अमान्य केलं. सेनापतींनी त्यानंतर आपल्या स्वतःचा प्रस्ताव मतात टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोली याचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढलं पाहिजे. पण सेनापती म्हटला की कोण परक, कोण जवळचं, असं कोण नातेवाईक, असं काही नाही. युद्धामध्ये असं बघितलं जात नाही. तर आपल्या राज्याचं संरक्षण कसं करता येईल यासाठी आपण लढलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सेनापतीने मांडली. यज्ञत्याग करणं हा ब्राह्मणाचा धर्म आहे. युद्ध करणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे. तर सेवा चाकरी करणं हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैर्याने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. सिद्धार्थ म्हणतो की वैरावर वैराई नाही, तर जर तुम्हाला वैर संपवायचा असेल तर तुम्हाला प्रेम केलं पाहिजे. अशा प्रकारे सिद्धार्थ आपली भूमिका मांडतो. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाला माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हा प्रस्ताव मतात टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतात टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. आणि सेनापतीचा युद्धाचा जो प्रस्ताव होता, तो प्रस्ताव तिथे बहुमताने असा पास झाला. देशत्यागाची तयारी. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलवली. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी, असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते त्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते. अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांना युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या पुढे प्रश्न होता, बहुसंख्येच्या पुढे नमावे की नमू नये. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमण्याचे नाही, आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याची त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोदरे नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव होती. कारण त्यांना माहीत होतं जर आपण जे बहुमताने जो ठराव पास झालेला आहे जर आपण त्याला विरोध केला तर त्याचे परिणाम वाईट होतील. हे जे अल्प जे वोटवाले होते ज्यांनी त्यांची संख्या कमी होती त्यांना माहीत होतं की आपण बहुसंख्येकडे विरोध गेलो तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. जेव्हा सिद्धार्थने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला
व संघाला उद्देशून म्हणला, मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा, तुमच्या बाजूला बहुमत आहे, परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरती या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. आणि सिद्धार्थ म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला काय युद्ध करायचं असेल ते युद्ध करा, पण मी तुमच्या सोबत युद्धात सामील होणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एक जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थने उत्तर दिले, होय, मी माझ्या तन मन धनाने शाक्यांचे हित संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय गरज किंवा काय परवा. ते म्हणतात की ठीक आहे, शाकीय लोकांचं जर हित असतं तर मी ह्या ठरावाच्या बाजूने गेलो असतो, पण जिथं शाकीय लोकांचं अहित आहे तिथे माझ्यावर कुणी निंदा केली तरी चालेल, पण मी या ठरावाच्या विरोधात आहे. कोल्ह्यांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे कोशाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थानं संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणला, हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलं पाहिजेस. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राज्याच्या अनुज्ञा वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची शिक्षा संघ देऊ शकत नाही, आणि जर यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघात दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही. आणि मग त्या पुरोहितांनी काय काय शिक्षा असते, काय काय आहे ते सर्व सांगितलं. आणि तू जरी राजाचा मुलगा असला तरी काय असलं तरी संघाची एक नियमावली आहे, आणि त्या संघाच्या नियमावलीने जी काही शिक्षा असेल ती शिक्षा तुला भोगावी लागेल, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. कोलंबियाशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले. एक, सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील व्हावे. दुसरा, देहांत शासनाला अथवा देश त्याला संमती देणे. आणि तिसरा, आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्याच्या मालमत्तेची जप्ती होऊ द्यायची नाही. आता सिद्धार्थाला जे हे होतं की ज्या ही शिक्षा होती ठीक आहे, पण आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये किंवा आपल्या कुटुंबावर बहिष्कार टाकू नये, आणि म्हणून सिद्धार्थ तिथे त्या 1 नंबरच्या आणि 3 नंबरच्या जी आहे तिला विरोध करत होता. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारात त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला दुसरा पर्याय अधिक योग्य ठरला, म्हणजे ग्रहत्याग. आणि सिद्धार्थाने ठरवलं की आपण ग्रहत्यागाची जी शिक्षा आहे ही आपण भोगायली पाहिजे. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देश म्हणला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असले त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत, अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची व देशवासियांची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या, ती मी खुशीने स्वीकारेल. याविषयी कौशल अधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही, याचं श्री मी आपणास अभिवचन देतो. मार्ग सापडला परिवाराचा. सेनापती म्हणाला,
तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तर ही गोष्ट कौशल अधिपती समजणारच आणि तो असा निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघाने दिली आहेत आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. सिद्धार्थ गौतमाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवला येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळवण्याच्या आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्यांना अभिवचन दिले आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. आणि तो म्हणला की ते जे संघ शाखेय संघ होता ते सांगत होतं की ठीक आहे, कौशलाधिपती आहे, ते कसं मान्य करतील, तुम्ही तुमच्या कुटुंबाची परवानगी आहे ती परवानगी घ्या वगैरे असे त्यांनी सांगितलं. सिद्धार्थाने सुचवलेला मार्ग हाच आहे. या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्यांनी ते मान्य केले. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून मला माझं म्हणणं ऐका, मला काही महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बोलण्याच्या परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देश त्याग करील याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ इथून येऊन लवकरच दृष्टीआड होणार आहे त्या अर्थी कोलिया विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाच्या संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कौशल अधिपतींना कळवणारच आहे. जर कोलिया विरुद्ध शाक्याने इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांचे युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळे त्याला देशत्याग करावा लागला असे कौशल अधिपतीला वाटेल. ते आपल्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा सुचवतो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांची प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्या, म्हणजे कौशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. एक तरुण उठला आणि त्या तरुणाने याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. संघाला पटलं की ही फारच महत्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख प्रवेशाची सभा संपली आणि ज्याच्या युद्धाला विरोध होता परंतु असे सांगण्यात काही धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला. निरोप. आता देश त्याग करण्याचं जेव्हा ठरवलं बुद्धांनी, सिद्धार्थांनी, आता त्याला निरोप द्यायसाठी अख्खी नगरी येते. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वीच बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतता सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या घरापर्यंत जाशील, या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी थराला जाऊ पोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मन वळू शकेल असे मला आशा होती.
दुर्दैवाने आपल्या सेना अधिकाऱ्यांनी आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतवल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापूर्वी कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढावून घेण्याचं यशस्वी झालो. आणि मग सिद्धार्थ म्हणतो की हे जे काय झालेलं आहे हे काय झालेलं आहे हे मलाही असं वाटलं नव्हतं की असं होईल, परंतु हे असं झालं. आता जी काही शिक्षा आहे ही शिक्षा मी भोगायला तयार आहे असं सिद्धार्थ सांगतायत. सिद्धार्थाचं या शुद्धधनाचं या योगानं समाधान झालं नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार आहे तू विचारच केला नाहीस, पण मी याच कारणामुळे परिवराज्य होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा, पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे. शुद्धोधन आक्रंदून म्हणाला, सगळ्या कुटुंबाने या शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकशील. सिद्धार्थ म्हणाला, आई तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस. हे खरे नाही का. मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःख वेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस. तू अशीच रडत बसली असतीस काय. नाही. गौतमी उत्तरली, ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते, पण तू आता अरण्यात जात आहेत, लोकांपासून अगदी दूर हिंस्र पशूच्या सोबत राहण्याकरता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार. मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर घेऊन जाऊ. नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना इथून ठेवून तू येऊ शकतेस काय. सिद्धार्थानं गौतमीला विचारले. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशल अधिपतींच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन तिथे राहू. पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील. सिद्धार्थानं प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार. शिवाय माझ्या परिवर्जेचं कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने या कृतीने काही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठलं श्रेयस्कर. अरण्यात राहणं हे कोलियांच्या हत्येत सहभागी होणे. आणि मग हे जे सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत, ह्या बुद्धांचं काय काय आहे हे सगळं त्या ह्याच्यामध्ये येतंय. पण ही घाई कशाला. शुद्धोधन मध्येच म्हणाला, शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्यास निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरूच राहणार नाही. मग तू परिव्रजा का स्थगित करू नये. कदाचित तुला शाक्यात राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिव्रजा घेण्याचे वचन दिल्यामुळे जर संघानं कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहेत, मी परिव्रजा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रजा घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केले पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपल्याला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील.
मग गौतम बुद्ध सांगतो की मी वचन दिलेलं आहे, मी तिथे बोललेलो आहे, मी तिथे जाहीर केलेलं आहे आणि मी ते सगळं दिलेलं असल्या कारणामुळे आता मी त्या निर्णयापासून मागे फिरू शकत नाही. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस, मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहेत. नंतर आईकडे आशीर्वाद मागतो. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे, कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, मला सांग, परिव्रजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती म्हणाली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते. कुलिया विरुद्ध युद्ध करण्याच्या कामी निश्चितपणे भागीदारी झाली नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपल्याला अनुमती आहे आणि पाठिंबा आहे. मी सुद्धा आपल्या बरोबर परिव्रजा घेतली असती. मी परिव्रजा घेत नाही याचे कारण एकच आहे की राहुलचं संगोपन करायचे. आणि यशोधरा जी सिद्धार्थाची पत्नी होती ती म्हणते की तुम्ही जो निर्णय घेतलेला हा निर्णय योग्य आहे. मी तुमच्याबरोबर सुद्धा परिव्रजा घेतली असती, परंतु राहुल लहान आहे, त्याचं संगोपन करायचं आहे, म्हणून मी परिव्रजा घेऊ शकत नाही. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. आणि ती म्हणते की ठीक आहे, तुम्ही आता परिव्राजक झालेला आहात, पण तिथे आता एक असा मार्ग शोधा की ज्यामुळे सकल माणसाचं, सगळ्या माणसाचं कल्याण कसं होईल असा मार्ग तुम्ही शोधून काढा. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत. आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पितेच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. आणि सिद्धार्थाने राहुलकडे बघितलं, यशोधरेकडे बघितलं आणि तो निघून गेला. 4 भाग झालेले आहेत. पुढचा भाग आपण 5वा बघणार आहोत. या भागामध्ये आपण जर बघितलं तर सिद्धार्थचा शाक्य संघात प्रवेश, सिद्धार्थांनी शाक्य संघात प्रवेश केल्यानंतर शाक्य संघामध्ये आणि सिद्धार्थामध्ये झालेला वाद, आणि त्या वादानंतर सिद्धार्थाला म्हणजे नियमावच्या विरुद्ध गेल्यामुळे जे शाक्य संघाची ज्यांनी ठरवली शिक्षा होती ती शिक्षा भोगायला सिद्धार्थाने तयारी दाखवली आणि सिद्धार्थाने आपला देश सोडलेला आहे. पुढील 5वा भाग आपण बघू. नमो बुद्धाय. जय भीम.